सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। एका बाजूला ओमकार 11 मुंबईच्या गिरगाव परिसरातील एक महत्त्वाची टीम, ज्या ओमकार 11 हा गोविंदा पथक सुद्धा आणि यावर्षी सुद्धा सातत्याने 8 थर त्यांनी गोविंदामध्ये सुद्धा लावलेले आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय याच परिसरातील जरीमरी परिसरातील सायरा 11 आणि स्थानिक मुलं सुद्धा कमी नसतात। आपल्या मुंबईचा इतिहास आहे, स्थानिक मुलं सुद्धा मोठमोठ्या टीमला हरवत असतात। पहिला बॉल कोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या यष्ट्यांमार आदळला हा बॉल आणि तिकडे पहिल्या बॉलवर रन कंप्लीट केली गेलेली आहे। बॉलिंगसाठी येत आहेत आनंद मगदूम आहेत, बरोबर ना आनंद भाऊ? येस, कोल्हापूर प्रीमियर लीग सुद्धा गाजवली होती गतवर्षी, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि माझ्या मते गेल्या वर्षी कोल्हापूर प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर त्यांनी घेतलं होतं, परंतु स्ट्राईकवर आहे गिरगावचा वंडर बॉय ज्यांनी यावर्षी पावसाळ्यामध्ये शतक केलं होतं, निखिल जाधव। यावेळेला क्रॉस खेळले थोडेसे, बॉलला सीमारेच्या दिशेने पाठवलंय, गिरगावचा वंडर बॉय चौकार खेळतायत। आनंद मगदूम मुंबई प्रीमियर लीग सुद्धा विशेषतः गाजवली होती त्यांनी, सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या, विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यालाही बिलॉंग करतात आणि मुंबईतलं क्रिकेट सुद्धा तेवढंच चांगलं खेळतात, तेच पाहायला मिळतात। आनंद मगदूम, दुसऱ्या बाजूला निखिल जाधव आहेत। हो हो हो, वेगवान बॉल चांगल्या टप्प्यावर, बॅटची कडा घेत पाठीमागे जाईल, घोषांकित क्षेत्रात जाईल, परंतु या मैदानाचा एक इतिहास आहे जो सातत्याने कित्येक वर्ष जपला गेलेला आहे। आज पुन्हा एकदा मैदान तेच जल्लोष पाहायला मिळतोय। हा सकाळचा माहोल आहे, आज शनिवार आहे, आपण मुंबईकर आहोत, मुंबईकर कामाला गेले असतील, काही हाफ डेने येतील, काही संध्याकाळी येतील आणि संध्याकाळी आता सांगतोय रात्री पाय ठेवायला सुद्धा जागा नसणार आहे। हे जांभुरी मैदान आहे। वाह, आणखीन एक चांगला बॉल इकडे थोडासा पुढे केला होता आनंद यांनी। पंच म्हणून देखील पण पहा ना, एका बाजूला साजिद लाला, साजिद खान, राहुल मॅचलेस या बलाढ्य संघांना खेळलेले खेळाडू, मुंबईतील एक दादा खेळाडू डोंगरीचे, आणि दुसऱ्या बाजूला सादिक राजापूरकर, खार परिसराचे सिक्सर किंग, त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पॅनल जय पवार स्वतः उपस्थित आहेत, मंगेशजी भोईर हे देखील मात्र पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील। म्हणजे आयोजकांनी सगळी काळजी घेतली आहे, सगळ्या गोष्टी बेस देण्याचा प्रयत्न केलाय। हो 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 हो, आनंद यांचा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, आनंदने आपल्या टीमला आनंद द्यायचं ठरवलंय, चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय। मुंबईतलं क्रिकेट असेल तर एक वेगळीच मजा येते, मग मुंबईतली कॉमेंट्री असू देत, मुंबईतला खेळ असू देत, मुंबईतले प्रेक्षक असू देत, याची बात काही औरच आहे। मुंबईत मैदानं चारी बाजूची नसतात, परंतु मजा असते। यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, जो पाठीमागे जाईल घोषांकित क्षेत्रात। पहिलं षटक आनंद मगदूम यांनी टाकलेलं आहे, ते 8 धावांचं। एक ओव्हर संपली, 8 धावा बिनबाद, ओमकार 11 गिरगाव। नौश मोरे येत आहेत, गिरगाव परिसरातील खेळाडू आहेत, ते मात्र इकडे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील, परंतु राहुल आणि निखिल ही जोडी आहे। संदीप पोपळकर यांची ट्रम्प कार्ड आहेत 2, त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरे। वरळीमधील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। वरळीचे जांभोरी मैदान मुंबईतील महत्त्वाच्या क्रीडांगणांमधील नाव घ्यायचे ठरले तर जांभोरी मैदान हे सुद्धा आवर्जून घेतलं जातं। याच मैदानात आपण कबड्डी पाहिली आहे, याच मैदानात दहीहंडी सुद्धा पाहिलेली आहे।
लोअर फुलटॉस मारलाय, नो बॉल सुद्धा इकडे घोषित केला गेलेला आहे आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. चुकीला माफी नाही. इकडे लोअर फुलटॉस भेटला आणि मग काय बैठक खेळले, या स्ट्रोकला सीमारेषा पलीकडे पाठवलंय. ही तर खासियत आहे या खेळाडूची. बांद्र्याच्या कोलगेट मैदानामध्ये याच वर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये तब्बल 21 ते 22 षटकार मारण्याचा कारनामा एका स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी केला. यावर्षी नरेपारच्या चिखलामध्ये पाय रोवून सुद्धा 170 धावा 169 धावा त्यांनी केल्या होत्या आणि भिवंडीला मानकोलीमध्ये पावसाळी क्रिकेटमधलं शतक सुद्धा केलं होतं. 2 KSKच्या मोटरसायकल, 2 नाही तर एक विक्रोलियनसाठी सुद्धा सावर्डेच्या स्पर्धेत आणि KSKच्या मोटरसायकल देखील त्यांच्या नावावर आहेत. परंतु गोलंदाज देखील काही कमी नाही आहेत, कारण प्रत्येक खेळाडूची काही ना काहीतरी खासियत आहे. गिरगाव परिसरामध्ये याही खेळाडूचं नाव आहे. कारण स्थानिक संघ बऱ्याचदा आपण मुंबईत पाहतो, मोठमोठ्या टीमला धक्के देताना पाहिलेले आहे. स्थानिक खेळाडूंना सुद्धा. आणि विशेष म्हणजे मी आयोजकांचा आभारी आहे. बऱ्याच कालावधी नंतर मुंबईमध्ये मोठी स्पर्धा होते आणि त्यातल्या त्यात डे नाईट होते. लांबून खेचला आणि त्याच्यामुळे बॉल पाठीमागे घोषांकित क्षेत्रात जाईल आणि कदाचित ही प्लॅनिंगवाली बॉलिंग सुद्धा असते. मुंबईत खेळायचं म्हटलं तर या बाबी महत्त्वाच्या आहेत. बॅटरची स्ट्रेन काय आहे, कोणता बॉल कुठे टाकल्यानंतर कुठे जाऊ शकतो याचा देखील अंदाज घ्यावा लागतो आणि इकडे तेच पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 18 वर 16 वर जाते. याही वेळेला त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला करा. राहुल चांदोरकर अग्रीपाड्याचा असणारा हा दर्जेदार खेळाडू समोर गिरगावचे बॉलर. हो, इकडे फटका खेळलाय परंतु तो फसलाय. पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. राहुल माघारी परत आहेत तर इकडे गोलंदाज घेत आहेत विकेट. नाऊश घेत आहेत विकेट. पहिली विकेट आली आहे. पहिले खेळाडू माघारी परतलेत. मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गिरगाव परिसरातील आणखीन एक धडाकेबाज ऑलराऊंडर तरुण बिष्टा दाखल झालेत मैदानाच्या दिशेने. नाऊशने घेतले विकेट. निखिल मैदानाच्या आतमध्ये आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस असतील. पहिली विकेट आलेली आहे. 5-5 ओव्हरच्या या मॅच सुरुवातीच्या 5-5 ओव्हरच्या मॅचेस असतील. आणि बऱ्याच कालावधीनंतर मुंबईकरांना एका मोठ्या मंचावर खेळायला देखील मिळत आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे आणि क्रिकेटची पंढरीच राहील. खाण आहे आपल्या मुंबईमध्ये. स्पर्धा थोड्या कमी झाल्यात परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा मुंबईत सुद्धा येत आहेत आपल्या. यावेळेला समोर ओहो, काय फटका खेळलाय, जबरदस्त. जणू काही काल रात्री त्यांनी मोबाईलच्या ऐवजी बॅटर चार्जिंगला लावली होती की काय, कारण पहिल्याच बॉलला 6 मारलाय. वाह, चांगला बॉल. चांगला बॉल कमबॅक केला गेलेला आहे. ओव्हर नंबर
मोठ्या मॅचेस असतील आज. धावसंख्या 23 झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावर. आनंद मगदुम पुन्हा एकदा बॉलिंगला आलेले आहेत. निखिल जाधव यांना आपण पाहतोय. मुंबईतील एक शैलीदार बॅटर आणि मेरिटवर क्रिकेट खेळणारा खेळाडू, ही सुद्धा निखिल यांची ओळख आहे. परंतु आनंद मगदुम देखील काही कमी नाही आहेत. चर्चेत आहे हे सुद्धा नाव सातत्याने. साहेब चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन, जांभोरी मैदान, वरळी, मुंबई. वाह, बैठक पुन्हा एकदा आला, खेचला आणि पाठवला सुद्धा. लांब 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 षटकार. षटकार खेचला गेलेला आहे. निखिलची बॅटिंग पाहायची देखील एक वेगळी मजा आहे आणि तिकडे पाहायला मिळते. परंतु आनंद कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनाही कमबॅक करावं लागेल. धावसंख्या 29 वर गेलेली आहे. वा, चांगला बॉल, त्याचा सन्मान दिलाय. फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि यालाच क्रिकेट म्हणतात. तुम्ही प्रत्येक बॉलवर षटकार चौकार नाही मारू शकत. काही सिंगल, काही डबल, काही टिबल या घ्याव्याच लागतील. तीस धावा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया किती लांब जाईल. लांब तर गेलाय परंतु चुकीच्या ठिकाणी गेलाय. एकच रन मिळेल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या आता पाहायला मिळते ती 31 वर. आनंद मगदुम. हो, पॉवरफुल स्ट्रोक पुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा होतोय. 6-6-6 षटकार. धावसंख्या पुन्हा 6 ने पुढे जाईल. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आता वाटचाल होऊ लागलेली आहे. यस, 2 बॉल बाकी आहेत. बॉल पाहिजे. चला, बॉल येतोय. व्हाईट बॉल थोडासा लांबून फिरवण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेलेली आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते आपल्याला 38 धावा धावफलकावर. मजा येणार आहे आजच्या दिवसामध्ये क्रिकेट पाहायला. वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये रथी महारथी दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर खेळलाय आणि मैदानाच्या बाहेर देखील पाठवलाय. वाह, जबरदस्त हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका इकडे खेळलाय. 4 धावा वसूल केल्या तरुण यांनी. तरुण हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट बॅटर आहेत. धावसंख्या 4 ने पुन्हा पुढे गेलेली आहे. 42 वर गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये नियंत्रित असणारी धावसंख्या दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये आणखी पुढे आली आणि धावसंख्या 42 वर गेली आहे. वा, आणखीन एक बिग हिट. याही वेळेला बॉलची हवाई यात्रा आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. आणि धावसंख्या 48. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बॉलिंगला येत आहेत वंश देवेंद्र.
चांगली कामगिरी करावी लागेल त्यांना सुद्धा. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ झाली आहे. वंश आलेत बॉलिंगला, त्यांना इकडे कमबॅक करावं लागणार आहे. यावेळेला लांबून खेचलाय, खेचून मारलाय. हो, जबरदस्त हिट, आणखीन एक सिक्सर. हा स्ट्रोक खेळण्यामध्ये तर महारथ हासिल आहे निखिल यांना. धावसंख्या पुढे गेली आहे, 50 पार केलेली आहे. 55 धावा धाव फलकावर. निखिल आणि तरुण बिस्ट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, वेगात बॉल याची रक्षकांच्या दिशेने जातोय. रन नाही मिळणार आहे, डॉट बॉल येतोय, ही चांगली बाब आहे. फलंदाजीचं सुद्धा नंदनवन आहे, म्हणजे तुम्ही चांगले बॉल फिरवले तर स्पिनरसाठी सुद्धा चांगलं मैदान आहे. चांगल्या टप्प्यावरची बॉलिंग करावी लागेल आणि बॅटिंग करण्यासाठी सुद्धा पोषक वातावरण आहे इकडे. 21 वर खेळतायत निखिल. पुन्हा एक पिक केला आणि पुल सक्सेसफुल केलाय. पुन्हा एकदा सिक्सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपशाखा प्रमुख डीजे शिवसेना उपशाखा प्रमुख अमोल पाटील साहेबांचे इकडे आगमन झालं आहे. त्याचबरोबरीने संतोष उनवरकर साहेब आपलं देखील इकडे हार्दिक असं स्वागत असणार आहे. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने साहेब चषकामध्ये आपल्या दोघांचंही स्वागत. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. नो बॉल कळवला जातो आहे. वाह, आणखीन एक बॉल, पाहूया किती धावांसाठी जाईल. वाह, धन्यवाद डीजे. या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर साहेब चषक आपण पाहतोय. सतीश जे इनरकर साहेब, विशेष कार्यकारी अधिकारी, उपशाखा प्रमुख यांचं हे भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. षटकार कळवला जातोय. निखिल यांच्या बॅटमधून आणखीन एक सिक्सर आलाय. वाह, कियाही वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने जाईल, जिकडे 1 रन मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. 69 धावा. 69 ओव्हर नंबर 4 सुरू असताना खूप चांगली कामगिरी इकडे झालेली आहे.
कमी गतीचा बॉल व्हेरिएशन पाहिलं मिळालं, परंतु बॉल सीमारेषच्या दिशेने निघालाय. आणखीन एक चांगला फटका ज्यावर येतोय चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 73. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटची ओव्हर आहे. विनय आलेले आहेत. विनय मोरे. परळी परिसरातीलच खेळाडू आहेत विनय. बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला निखिल चांगली कामगिरी करतायत. याही वेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि ओ कॅच तिकडे सुटली गेलेली आहे. निखिलची कॅच सुटली आहे. निखिल आणि तरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रोक समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. 1 रन मिळेल. सकाळचं सत्र आणि मॅच नंबर 2 आपल्या भेटीला आली. एकंदरीत 15 मॅच. निखिल पुन्हा एकदा स्ट्रोक खेळतायत. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत मुकेश आणि आता पकडतायत कॅच. चिराग चाललेत मैदानात. एक्केचाळीस धावांची अप्रतिम खेळी करून निखिल माघारी परतलेत आणि मैदानाच्या आतमध्ये चिराग दाखल झाले. तरुण यांची साथ देण्यासाठी आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. साहेब चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये क्रिकेटचा जल्लोष असणार आहे. वरळीमध्ये आज उद्या दोन्ही दिवस. उद्या स्थानिक संघ असणार आहेत आणि आज व्यावसायिक गटाच्या टीम इकडे दाखल झालेल्या आहेत. वाह पॉवरफुल स्ट्रोक समोरच्या दिशेने उडवलाय आणि पाठवलाय सुद्धा चिरागने सीमारेषेच्या पार.
वा, शिवडीचे चिराग मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. षटकार त्यांनी खेळलाय, धावसंख्येला पुढे पाठवलंय. धावसंख्या गेली 81 वर. यानंतर विनर विनरची मॅच होईल. वाह, वेगवान बॉल, खोलवर टप्प्याचा. बॅटच्या साह्याने एक रन मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू दाखल झालाय. 82 धावा धावफलकावर. पहिला डाव संपलाय आणि धावा झाल्या त्या 82 विजयासाठी करायच्या आहेत सायरा 11 जरीमरी या टीमला. 83. धन्यवाद डीजे. चला, मॅचकडे पुन्हा एकदा चाललेलो आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. तसं लक्ष मोठं आहे. यस, नितीन महिंदा.
जाऊयात मॅचच्या दिशेने. आता आपण नितीन स्ट्राईकवर आहेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. पहिल्याच बॉलवर सिक्सर. धन्यवाद डीजे. याला वरळी पॉवर म्हणतात. तुम्ही आम्हाला 82 मारल्या तर आम्ही तुम्हाला 83 मारण्याची क्षमता ठेवतो, हेच पहिल्याच बॉलवर सांगितलंय नितीन म्हणजे चावडा. ओ हो, इकडे बॉल विकेट येताना पाहिला मिळत आहे. पहिल्या बॉलवर 6 आणि या बॉलवर विकेट. धन्यवाद डीजे. जाऊयात मॅचच्या दिशेने आपण. धन्यवाद वटकर साहेब, आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेसाठी. साहेब चषकासाठी आपलं मनापासून आभार. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने. मुंबईचा श्वास आहे क्रिकेट. यावेळेला वेगवान फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर विकेट आली आहे. बॉलिंगसाठी मयांक पाहायला मिळत आहेत. यस, मयांक मांगेला जुहू कोळीवाड्यातील असणारा खेळाडू आणि बॅटिंगसाठी मैदानात आलेले आहेत. वैभव आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनला जाईल, तोपर्यंत 1 रन कंप्लीट केला जाईल. काय होणार या मॅच मध्ये यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मोठं लक्ष आहे. फिरवलाय बॉल यावेळेला जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक चांगला चेंडू इकडे पाहायला मिळतोय. यस, कार्तिक दर्जी बॉलिंगसाठी येत आहेत. गिरगावातील एक गुणवंत गोलंदाज आहेत. 8 धावा धावफलकावर आहेत. पहिल्याही ओव्हरमध्ये पहिल्या डावात सुद्धा पहिली ओव्हर ज्यावेळेला झाली होती 8च रन होत्या. दुसऱ्या डावात सुद्धा पहिली ओव्हर झाली 8च रन आहेत. बरोबर. विन्सी सर आमच्या बरोबरने स्कोरिंगसाठी जुडले गेलेत आणि अजीम सुद्धा जोडले गेलेले आहेत. यूट्यूब चॅनल गो लाईव्हवर ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. आणि ज्यांना गो लाईव्हवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आणि अजूनही
डॉट बॉलने सुरुवात केली आहे. काही चौकार काही षटकार खेळावे लागतील. हो 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 हो, हाही बॉल चांगला फिरवण्यात यशस्वी राहिलेत. वा, आई बॉल पाठीमागे जाईल. बायच्या स्वरूपातील एक रन मिळेल. मॅच बरीचशी दूर गेलेली आहे आणि आता दुसरी ओव्हर सुरू असताना षटकाराने सुरुवात केली खरी, परंतु त्यानंतर बॉलरचा अधिराज्य पाहायला मिळत आहे. या मॅच नंतर विनर विनरची मॅच लगेच होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आणखीन एक विकेट येते. जबेत मॅचच्या दृष्टीने ज्या ठिकाणी एकामागोमाग विकेट येऊ लागलेल्या आहेत आणि जी अपेक्षित धावगती नाही आहे, परंतु तरीसुद्धा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये कुशल आहेत आणि त्यांच्या जोडीला वैभव आणि कुशलला खेळावं लागेल. वा, अतिशय सुंदर फटका कव्हर्सला. तिकडे आहेत फिल्डर. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. रन 1ने पुढे जाईल. आजचा दिवस, आजची रात्र क्रिकेटवाली आहे आणि वरळीवाली सुद्धा आहे. म्हणजे जो सकाळपासून सुरू झालाय प्रवास, माझ्या मते आजच्या रात्री सुद्धा त्याच पाहायला मिळेल. तब्बल 14 मॅचेस आजच्या दिवसभरात आणि रात्री खेळवणार आहोत. मॅच नंबर 2 चालू आहे, म्हणजे यानंतर आणखी 12 मॅचेस होणार आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. एक पॉवरफुल स्ट्रोक सीमारेषच्या दिशेने निघालेला आहे. धावा 4. वाह, आणखीन एक खेचून मारलाय 6 साठी सिक्सर कुशल. वीस धावा धावफलकावर आहेत. हो हो हो, आणखीन एकदा बॅट फिरवली वेगात. मयांक यांच्या विरुद्ध 2 हल्ले चढवले कुशलने. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, आपली छाप सोडणं गरजेचं आहे आणि प्रतिस्पर्धी सुद्धा म्हटले पाहिजेत. यांच्यात असा एक मुलगा होता, काय खेळलाय.
वा, या वेळेला वेग वाढवला होता मयांक यांनी. बॉल सीमारेच्या दिशेने तिकडे अडवला जातोय. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल. दोनही कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 22 वर जाते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. चा पाठलाग करायचा आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही 61 ची आवश्यकता. याही वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहेत. अतिशय वेगात आले. थ्रोही करतायत. तोपर्यंत 2 रन कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 24 वर गेलेली आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. यावेळेला चांगल्या टप्प्यावरून फिरवलाय आणि 3 ओव्हरचा पहिला खेळ संपतोय. धावसंख्या झाली 24. 83चा करायचा आहे पाठलाग. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. गोलंदाजीसाठी आलेले आहेत आता. करण. रनआउटची विकेट आलेली आहे. मॅच आता हळूहळू एका बाजूला झुकलेली आहे. हा बॉल थोडासा लांबून वळवण्याचा प्रयत्न करतोय करण. या युवा गोलंदाजाने सुद्धा खूप प्रभावित केलंय. हो, यावेळेला फास्टर वन. व्हेरिएशन खूप चांगलं आहे या युवा गोलंदाजाकडे. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. वाईट बॉल कळवला जातोय. यस, वाईट +1. ओव्हर नंबर 4. 27 वर धावसंख्या. 83चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर्सला बॉल पाठवलाय. 1 रन तिकडे मिळेल.
4 ओव्हरचा खेळ. एक बॉल बाकी आहे. येस. हो खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु फ्री हिट असल्या कारणाने बचावले जात आहेत. लेग बाय चेक रन कवली जाते. 30 झाल्यात. केवळ औपचारिकतेच्या दिशेने निघालेली मॅच. पहिल्या मॅच मधील विजेता संघ झाला. टॉस साठी आपल्याला टॉस इकडे मुख्य स्टेजवर लगेच यायचंय. कॅप्टन उशीर करायचा नाहीये, लगेच स्टेजवर यायचंय. पहिला टॉस होईल आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अजय साऊ येतात बॉलिंगसाठी. हो दांडी 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 गुल, काय यॉर्कर टाकलाय. पुन्हा एकदा अजय मंगल यांच्यासाठी. टीमचे कॅप्टन आहेत मंगल. हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. हा सामना संपल्या संपल्या पहिला टॉस होईल याची नोंद घ्यायची पुढल्या मॅचचा. मंगल यांनी स्ट्रोक खेळलाय खरा, केवळ औपचारिकता या मॅचची, कारण पहिल्या डावात 83 धावा उभारल्या गेल्या होत्या. 83चं टार्गेट उभारलं होतं. त्याचं कारण होतं निखिल जाधव यांच्या 41 रन आणि तरुण बिष्टाची त्यांना साथ. त्यानंतर त्यांच्या बॉलर्सने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे. यावेळेला फटका चांगला खेळलाय, चांगला खेळलाय. वाह, सिक्सर. या इवेला स्ट्रोक खेळलाय सीमारेषच्या दिशेने. आणखीन एक चौकार. जाता जाता छाप सोडण्याचा प्रयत्न. चला टॉस साठी पहिल्यांदा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि निखिल जाधव यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील जातोय. त्या अगोदर पहिला आपण टॉस करणार आहोत. काही सन्मान आहेत ते देखील करणार आहोत.
चला निखिल निखिल या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.